आजचा आपला घटक आहे वर्ग आणि वर्गमूळ. याच्या आधीच्या सेशनमध्ये आपण घन आणि घनमूळ यावर आधारित काही उदाहरणं सोडवलेली आहेत. ती उदाहरणं सोडवत असताना काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा आपण वापरलेले आहेत. आजच्या सेशनमध्ये आपला आजचा घटक आहे वर्ग आणि वर्गमूळ. वर्ग आणि वर्गमूळ याची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्यांना माहिती असतेच. तर ती बेसिक इन्फॉर्मेशन म्हणजे काही संख्यांचे वर्ग असतील किंवा एखाद्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं, तर त्यासंबंधी काही ट्रिक्स आपण उदाहरणं पाहता पाहताच बघूया. हे सेशन आता थोडीशी उदाहरणं आपण यावेळी जास्त घेतलेली आहेत. किती वेळ सेशन चालेल माहिती नाही, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, किती वेळ लागू दे, गिवअप करू नका. कारण ही उदाहरणं सांगता सांगता ह्यातल्यामधले ज्या ट्रिक्स आहेत किंवा टिप्स आहेत त्या वेगळ्या असं सांगणं कदाचित अवघड होतं. त्यामुळे हे उदाहरण समोर आलं की लक्षात येते की ह्याच्याबद्दल ही ट्रिक आपण वापरू शकतो. त्यामुळे ते उदाहरण सोडवत असतानाच ती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे हे काही उदाहरणं आहेत ते आपण या सेशनमध्ये सोडून घेऊ. तर सुरू करूया आपण वर्ग आणि वर्गमूळ. वर्ग आणि वर्गमूळ याची बेसिक इन्फॉर्मेशन अगदी जो स्पर्धा परीक्षेला जे विद्यार्थी बसतात त्यामधलं हे ABCD असल्यासारखं आहे. आपल्याला माहिती आहे की वर्ग एखाद्या संख्येचा कसा काढतो आपण, तर एखाद्या संख्येला त्या संख्येनं गुणून आपण वर्ग करतो. म्हणजे समजा आपल्याला 2चा वर्ग करायचा असेल तर 2 गुणिले 2 म्हणजेच 4. आणि हेच आपण उलट असं लिहू शकतो की आपल्याला जर 4चं वर्गमूळ काढायचं असेल तर ते 4चं वर्गमूळ म्हणजे 2. याचा अर्थ इथं वर्ग आणि वर्गमूळ ह्या एकमेकांच्या विरुद्ध कन्सेप्ट्स आहेत थोडक्यात. म्हणजे जसं गुणाकार व्यस्त असतो 4 आणि 1/4, तसं हे थोडक्यात आहे वर्ग आणि वर्गमूळ. तर ह्यासाठी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला काय लागणार आहे, त्यासाठी आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन लागणार आहे 1 ते 30 या संख्यांचे वर्ग हे आपल्याला तोंडपाठ असले पाहिजेत. हे आपण वर्ग काढू सुद्धा शकतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की वर्ग कसा करतो आपण, तर एखाद्या संख्येला त्याच संख्येनं गुणून आपण असं कुठल्याही संख्येचा वर्ग काढू शकतो. पण त्याच्यामध्ये वेळ आपल्याला जातो. त्यामुळं आपल्याला हे जे वर्ग आहेत 1 ते 30 ते किमान पाठ असलेच पाहिजेत. नसतील तर पाठ करा आणि त्याची एक सोपी पद्धत आहे, ती वापरली तर ते तुम्ही सहजपणे लक्षात ठेवू शकता. किंवा हेही नसेल तर किमान 1 ते 10 जे वर्ग आहेत ते वर्ग आपल्याला पाठ असलेच पाहिजेत. तेवढे जर असतील तर त्याच्या आधारे आपण काही ट्रिक्स वापरून बाकीचे वर्ग लक्षात सुद्धा ठेवू शकतो. पण किमान एवढी बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला असली पाहिजे. आता हे झालं या घटकासाठी आवश्यक असणारा मूलभूत भाग, जो आपल्याला माहिती असलाच पाहिजे, तरच आपण त्यावर उदाहरणं सोडवू शकतो. आता आपण वेळ जास्त न घालवता डिरेक्टली उदाहरणाला सुरुवात करूया. म्हणजे त्या प्रत्येक उदाहरणामध्ये असणारा प्रकार आपल्या लक्षात येईल आणि कोणत्या पद्धतीनं, कोणत्या ट्रिक्स वापरून, कोणतं लॉजिक वापरून आपण उदाहरणं सोडवू शकतो हेही पाहता येईल. पहिलं उदाहरण, वर्गमुळात 0.09 अधिक वर्गमुळात 0.49 बरोबर किती. आता हे उदाहरण जर आपल्याला सोडवायचं असेल तर पहिल्यांदा आपण याचं उत्तर पाहूया काय, हे सोडवून दाखवतो आणि त्यानंतर मग आपण चुकतो कुठं ते मला या उदाहरणाच्या बाबतीत सांगायचं आहे. बरेच विद्यार्थी वर्गमूळ जर 9चा असेल किंवा 49चा असेल तर आपल्याला पटकन काढता येतं. त्यावर आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया करू शकतो. पण दशांश अपूर्णांक आला की बरेचसे विद्यार्थी चुकतात तिथं. तर ते चुकतात का ते आपण नंतर पाहू. सुरुवातीला हे उदाहरण आपण सोडवून घेऊया. आपल्याला असं दिले, वर्गमुळात 0.09 अधिक वर्गमुळात 0.49 बरोबर किती. त्यामुळे हे आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन सोडवायचं आहे, ही बैजिक राशी सोडवायची आहे. मग वर्गमुळात 0.09 याचं वर्गमूळ 0.3 आहे अधिक 0.49चं वर्गमूळ आहे 0.7. मग 0.3 अधिक 0.7 म्हणजेच याची बेरीज येईल 1.0 आणि 1.0 म्हणजेच 1. आता हेही समजलं नसेल की 0.3 अधिक 0.7 बरोबर 1.0 कसं आलं, तर इथं आपल्याला असं उभ्या पद्धतीने आपण मांडू शकतो. 0.3 अधिक 0.7, 7 आणि 3 10, हातचाला 1 इथं, आणि 1 अधिक 0 म्हणजेच 1 आणि दशांश अपूर्णांकाखाली दशांश अपूर्णांक. मग 1.0 म्हणजेच 1 हे उत्तर आहे. आणि हा आपल्याला पर्याय दिला आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. आता इथं मुद्दाम एक आणखी पर्याय दिला आहे, पर्याय तिसरा 0.73. बरेच विद्यार्थी 0.73 या उत्तरापर्यंत येतात. ते कसे येतात ते आता मी सांगतो. म्हणजे चूक काय होते ते सांगतो. मी तुम्हाला सांगितलं की वर्गमुळात 0.09चं वर्गमूळ 0.3 आहे. मग हे वर्गमूळ काढताना बरेच जण चुकतात. म्हणजे
वर्गमुळात 0.09 दिसलं रे दिसलं की त्याचं वर्गमूळ बरेच विद्यार्थी 0.03 काढतात. आणि असं जर केलं आणि 0.49 वर्गमूळ मात्र ते चुकत नाही, ते बरोबर काढतात 0.7. आता ह्या दोन्हीची जर बेरीज केली म्हणजे 0.03 अधिक 0.7 तर ते उत्तर मिळतं 0.73. आणि तो पर्याय इथे दिलाय पर्याय क्रमांक 3 मध्ये. आणि तो पर्याय त्यांना दिसल्यामुळं ते पर्याय निवडतात, पण ते चुकलेलं असतं. का चुकलेलं असतं? कारण 0.09चं वर्गमूळ 0.03 नाही तर ते 0.3 आहे. आता हे आपण पाहूया की ते 0.3 कसं आहे. एक लक्षात घ्यायचं की कुठल्याही दशांश अपूर्णांकाचं जर वर्गमूळ आपल्याला काढायचं असेल तर त्याच्यामध्ये दशांश चिन्हानंतर जेवढ्या संख्या आहेत आणि त्याचं आपण वर्गमूळ ज्यावेळेला काढतो त्यावेळेला ती जी संख्या मिळेल त्याच्यामध्ये दशांश अपूर्णांकानंतर येणारे डिजिट्स निम्मे करायचे, हाफ करायचे. म्हणजे इथं आपण 0.09चं वर्गमूळ काढतोय. मग आपण थोडा वेळ असा विचार करायचा की हे दशांश चिन्ह नाही, मग हे जर दशांश चिन्ह नसेल तर ही संख्या कोणती आहे? 009 म्हणजेच 9. मग 9चं वर्गमूळ किती? तर 3. हे आपण पहिल्यांदा काढून घ्यायचं. आता त्यानंतर दशांश चिन्हाचा विचार करायचा. इथं 0.09 मध्ये दशांश चिन्हानंतर 2 डिजिट्स आहेत, त्यामुळं त्याचं जे वर्गमूळ काढले त्याच्यामध्ये दशांश चिन्हानंतर 1 डिजिट राहिलं पाहिजे. कारण मी आत्ताच सांगितल्या पद्धतीनं जर 2 डिजिट्स असतील तर त्याचे हाफ करायचे. मग त्यासाठी या 3 नंतर उजवीकडून येताना दशांश चिन्ह घेऊन परत 0 घ्यायचं. म्हणजे आता या दशांश चिन्हानंतर एकच घर झालं पहा. म्हणून 0.09 त्याचं वर्गमूळ येईल 0.3. 0.03 नाही. त्यामुळं हे जर चुकलं तर पुढचं सगळं कॅल्क्युलेशन चुकतं. आणि असे कन्फ्युजिंग पर्याय स्पर्धा परीक्षेमध्ये बरेचसे असतात. आणि बरेच विद्यार्थी ह्या अशा बेसिक इन्फॉर्मेशन, काही जणांना ही माहितीसुद्धा असतं, पण गडबडीमध्ये इथं 0.09चं वर्गमूळ ते 0.03 घेतात. ते एकदा घेतलं की पुढचं सगळं उत्तर चुकतं. त्यामुळं अशा पद्धतीच्या प्रश्नांचा बारकाईने विचार करायचा आहे, त्यावर थोडा वेळ घ्यायचा आणि मग उत्तर द्यायचं. तर हे एक झालं. आता 0.49 मध्ये तशी चूक होत नाही, कारण 49 मी सांगितल्या पद्धतीनं समजा 49 ही जर संख्या आपण पाहिली, आपल्याला 0.49चं वर्गमूळ पाहिजे, तर त्यामध्ये 49चं वर्गमूळ 7 येतं आणि नंतर इथं दशांश चिन्हानंतर एक डिजिट शिल्लक राहतं. म्हणजे इथं 2 अंकी संख्या जर असेल तर शक्यतो चूक होत नाही, पण अशा पद्धतीनं 1 अंकी संख्या असेल तर बरेच जण चुकतात. तर हे एक लक्षात घ्यायचं आहे की दशांश अपूर्णांकाचं वर्गमूळ ज्यावेळेला आपण काढत असतो त्यावेळेला त्या ज्या संख्येचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे त्याच्यामध्ये दशांश अपूर्णांकानंतर जेवढे डिजिट्स आहेत त्या डिजिट्सची संख्या हाफ करायची वर्गमूळ काढताना. आणि हाच नियम आता हा पॉईंट निघलाच आहे. तर याच्या वर्गाच्या बाबतीत हाच नियम उलट आहे. म्हणजे जर आपल्याला 0.2 याचा वर्ग करायचा असेल तर ज्या पद्धतीनं वर्गमूळ काढताना आपण डिजिटची संख्या निम्मी करतो तसंच वर्ग करताना डिजिटची संख्या दुप्पट करायची. म्हणजे पहिल्यांदा इथं 2चा वर्ग काढायचा, 2चा वर्ग 4 मिळेल आणि इथं दशांश चिन्हानंतर एकच डिजिट आहे आणि आपण त्याचा वर्ग करतोय, त्यामुळे दशांश चिन्हानंतर आता 2 डिजिट्स आपल्याला मिळाली पाहिजेत. पण 2चा वर्ग तर 4च आहे, म्हणजे इथं डिजिट तर एकच आहे आणि आपल्याला दशांश चिन्हानंतर तर 2 डिजिट्स मिळाली पाहिजेत. मग काय करायचं? तर उजवीकडून येताना हे 4 पहिलं डिजिट झालं, आणखी एक 0 घ्यायचा म्हणजे हे दुसरं डिजिट होईल आणि मग डेसिमल द्यायचा. म्हणजे उत्तर मिळेल आपल्याला 0.04. याचा अर्थ 0.2चा वर्ग 0.04 आणि 0.04चं वर्गमूळ 0.2. तर हे लक्षात ठेवा. ही एक अगदी मूलभूत चूक आहे, अगदी बेसिक आहे, पण चूक आपल्याकडनं अनावधानांती होऊन जाते. पुढचा प्रश्न पाहू. हे अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, याच्यामध्ये काहीच विचार करायची गरज नाही. फक्त आपण काय करतो पहा. इथं उदाहरण असं दिले, वर्गमुळात 136 छेद वर्गमुळात 1.36. प्रश्न अगदी सोपा आहे, पण आपल्याला हे 2 वर्गमूळ चिन्ह अंशात आणि छेदात वेगवेगळी दिल्यामुळं आपण काय करायला जातो की अंशामध्ये वर्गमूळ 36चं वर्गमुळात 136चं वर्गमूळ काढायला जातो. त्यानंतर छेदात वर्गमुळात 1.36चं वर्गमूळ काढायला जातो. पण आपण ज्यावेळेला काढायला जातो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की अरे हे तर पूर्ण वर्ग नाहीच आहेत,
म्हणजे 136 ही काही पूर्ण वर्ग संख्या नाही, मग याचं वर्गमूळ कसं काढायचं? मग आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो, मग आपण थोडंसं थांबतो, मग आणखी पद्धतीने विचार करायला लागतो आणि त्याच्यामध्ये वेळ आपला जातो. पण आपल्या एक इथं लक्षात घ्यायचं की ज्या अर्थी अंशात आणि छेदात दोन्ही ठिकाणी वर्गमूळ आहे आणि त्या दोन्ही वर्गमुळांची जी कोटी आहे ती एकसारखीच आहे, ऑर्डर एकसारखीच आहे. त्यामुळे आपण हे असं लिहू शकतो की वर्गमुळात 136 छेद वर्गमुळात 1.36 म्हणजेच ही वर्गमूळ दोन वेगवेगळी न लिहिता एकच वर्गमूळ चिन्ह आपण त्या दोन्हीसाठी घेऊ शकतो. आणि त्यामधले ह्या ज्या संख्या आहेत त्यांना रॅडिकँड्स म्हणतात, तर ते त्याच्या आतमध्ये आपण लिहू शकतो. म्हणजे वर्गमुळात 136 छेद 1.36. आता हा भागाकार आपल्याला सहज शक्य आहे. हा भाग कसा घालवायचा? तर छेदामध्ये दशांश चिन्हानंतर 2 घरं आहेत, ही जर घालवायची असतील म्हणजे छेदामध्ये मी 1.36 च्या ऐवजी 136 घेतलं तर दशांश चिन्ह 2 घरं पुढं सरकवलंय, म्हणून अंशामध्ये 136 वर 2 शून्य वाढवायची, एवढंच करायचं. मग आता 136 न 13,600 जर भाग घालवला तर 136 एके 136 आणि वर 2 शून्य. याचा अर्थ वर्गमूळ चिन्हामध्ये आपल्याला संख्या मिळेल 100. आणि आता लक्षात येईल की 100 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 100चं वर्गमूळ मिळतं 10, जो आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 10. म्हणजे काही वेळेला खूप सोपे प्रश्न जरी असले तरी सुद्धा आपण त्या प्रश्नाकडे ज्या पद्धतीनं बघतो त्या पद्धतीनं आपण तो प्रश्न अवघड करून ठेवतो. तर असे हे काही सोपे प्रश्न असतात, त्यांचा जर बारकाईनं आपण विचार केला तर आपल्याला सहजपणे त्याची उत्तरं मिळू शकतो. पुढचा प्रश्न आपण पाहू. आता हा प्रश्न आता थोडासा वेगळा आहे, थोडासा इंटरेस्टिंग आहे. इथे इलिमिनेशन मेथड आपल्याला वापरायची. इलिमिनेशन मेथड मी बऱ्याचदा सांगतोय की इलिमिनेशन मेथड ऑलवेज वर्क्स, ते कायम काम करतेच. कारण ज्या वेळेला आपण इलिमिनेशन मेथड वापरतो त्यावेळेला 50% उत्तर आपण तिथंच मिळवलेलं असतं. प्रश्न पाहूया, म्हणजे परत एकदा आपण इलिमिनेशन मेथडची रिव्हिजन इथं करू. प्रश्न असा आहे, 1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळवल्यास 4 अंकी सम पूर्ण वर्ग संख्या मिळेल? 4 पर्याय आहेत, -22, -87, -111 आणि -150. तर इथं आपल्याला प्रश्न असा विचारला की एक संख्या दिलेली आहे 1111, ही 4 अंकी संख्या आहे. आणि प्रश्न असा आहे की ह्या 4 दिलेल्या पर्यायामधून अशी कोणती लहानात लहान संख्या आहे जी यातून वजा केली तर जे मिळणार उत्तर आहे ती समसंख्या असेल, ती 4 अंकी संख्या असेल आणि पूर्ण वर्ग संख्या असेल, असा प्रश्न विचारला. मग एवढं आपल्याला थोडंसं कॉम्प्लिकेटेड हे वाटू शकतं, किचकट वाटू शकतं. पण जर आपण ॲनालिसिस व्यवस्थित केलं याचं तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्यातले 2 पर्याय याचं उत्तर असूच शकत नाहीत. आता ते 2 पर्याय कोणते? तर ते 2 पर्याय म्हणजेच पहिला -22 आणि -150. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असा येईल की हे कसं लक्षात आलं की हे पर्याय असू शकत नाहीत? कारण 1111 मध्ये शेवटची जी संख्या आहे म्हणजे एकक स्थानचा अंक जो आहे तो 1 आहे, म्हणजे तो विषम आहे. आणि 22 मध्ये शेवटचा जो अंक आहे म्हणजे एकक स्थानचा जो अंक आहे तो सम आहे. आणि आपल्याला माहिती आहे की विषम संख्येतून कोणतीही समसंख्या आपण वजा केली तर उत्तर विषम संख्याच मिळते. पण आपल्याला तर पाहिजे समसंख्या, म्हणून अशी संख्या यामधून आपण वजा करूच शकत नाही की ज्याचं उत्तर किंवा ती वजा केल्यानंतर मिळणारी संख्या ही विषम असेल, कारण आपल्याला प्रश्नामध्ये समसंख्या पाहिजे. आता याचं एक उदाहरण आपण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की समजा मी जर 7 ही विषम संख्या घेतली आणि त्याच्यातून 2 ही समसंख्या वजा केली तर 7 - 2 बरोबर 5 मिळणार आहे. आणि 5 ही विषम संख्या नाही. त्यामुळं हे लक्षात आपण ठेवायचं की कोणत्याही विषम संख्येतून समसंख्या आपण वजा केली तर वजाबाकी विषम संख्याच मिळते. मग इथे 1111 मध्ये एकक स्थानी विषम संख्या आहे आणि त्याच्यातून जर आपण समसंख्या वजा केली तर विषम संख्याच मिळणार आहे, जी आपल्याला नको आहे. आपल्याला पाहिजे समसंख्या. म्हणून पर्याय क्रमांक 1 मध्ये एकक स्थानी समसंख्या आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये सुद्धा एकक स्थानी 0 म्हणजे समसंख्या आहे. त्यामुळे हे 2 पर्याय तर असूच शकत नाहीत. म्हणजे आपण या प्रश्नाचं 50% उत्तर इलिमिनेशननं मिळवलेलं आहे. म्हणजे हे 2 पर्याय असूच शकत नाहीत हे आपण निश्चित केलं, म्हणजे इथं इलिमिनेशन मेथड आपण वापरली. मग आता शिल्लक कोणते राहिले पर्याय? 2च पर्याय शिल्लक राहिले.
एकतर -87 उत्तर असेल आपलं किंवा -111 असेल, कारण या दोन्ही संख्यांच्या एकक स्थानी विषम संख्याच आहेत आणि विषम संख्येतून विषम संख्या केली तर आपल्याला समसंख्या मिळणार आहे. म्हणजे समसंख्या तर आपल्याला मिळणारच आहे या दोन्हीपैकी कुठली तरी एक संख्या वजा केल्यानंतर, पण ती जी मिळणारी समसंख्या आहे ती 4 अंकी असली पाहिजे. आता 87 आणि -111 हे आपल्याला मिळवायचे आहेत. हे मिळवायच्यात म्हणजेच काय, म्हणजे 1111 अधिक कंसामध्ये -87 असं आपल्याला करायचं आहे. मग हे अधिक वजा पुन्हा वजाच होतील, म्हणजे इथं आपल्याला मिळेल 1111 अधिक वजा 87. म्हणून मी म्हणतोय की वजा करायचं का म्हणतोय, कारण ह्या प्रत्येक संख्येमध्ये किंवा 1111 मध्ये ही प्रत्येक संख्या जी ऋण आहे ती मिळवायची म्हणजेच काय तर वजा करायचं. मग आता आपल्याला ही वजाबाकी करून बघायची की याचं उत्तर किती मिळतं, मग ती पूर्ण वर्ग संख्या मिळते का हा विचार आपण करायचा आहे. मग 1111 वजा 87 ही जर वजाबाकी आपण केली तर आपल्याला उत्तर मिळेल 1024. तर हा एक पर्याय मिळाला. पण आपल्याला दुसरा पर्याय सुद्धा चेक करायचा आहे. मग दुसरी शक्यता अशी आहे की 1111 मधून किंवा त्याच्यामध्ये आपण समजा 1111 मध्ये -111 मिळवले तर 1111 हे अधिक वजा होतील 111. मग 1111 वजा 111 म्हणजेच 1000. आणि आपण या संख्यांशी इतकं फॅमिलियर झालेलं असतो की 1000 ही पूर्ण घन संख्या आहे, पण हे उत्तर मिळाल्याबरोबर आपल्याला असं वाटतं की 1000 ही पूर्ण वर्ग संख्याच आहे, त्यामुळे आपण पटकन ठरवून टाकतो की 111 हे उत्तर. पण 1000 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. मग पूर्ण वर्ग संख्या कुठली तर 1024. मग तो कशाचा वर्ग आहे 1024, तर तो वर्ग आहे 32चा. म्हणजे 32चा वर्ग आपल्याला मिळतो 1024. याचा अर्थ 1111 मध्ये -87 जर आपण मिळवले तर जी काही संख्या आपल्याला मिळेल 1024 ती 4 अंकी संख्या. आता ह्या तिन्ही अटी पूर्ण होतात का बघूया. ती 4 अंकी संख्या आहे का तर आहे, ती 4 अंकी संख्या आहे. ती समसंख्या आहे का आहे, त्याच्या एकक स्थानी 4 असल्यामुळे ती समसंख्याही आहे. आणि ती पूर्ण वर्ग आहे का तर आहे, 32चा वर्ग 1024. त्यामुळे या तिन्ही अटी पूर्ण करणारा हाच पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 -87. त्यामुळं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 -87. तर अशा पद्धतीनं आपण काही प्रश्नांचं ॲनालिसिस करून योग्य पद्धतीनं त्याचं उत्तर शोधू शकतो. जर तुम्हाला प्रश्न हे समजा खूप सोपे वाटत असतील तर तुम्ही ॲट अ टाईम ज्यावेळेला मी एक्सप्लेन करत असतो त्यावेळेला तुम्ही कॅल्क्युलेशन करून त्याचं उत्तर कमेंटमध्ये पाठवलं तरी चालेल. पुढचा प्रश्न आपण पाहूया. आपण हे वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहतोय, म्हणजे फक्त वर्ग आणि वर्गमूळ याच्यावर डिरेक्टली विचारलेले प्रश्न नाहीत, तर थोडंसं पण वेगळ्या पद्धतीने विचारलेले प्रश्न याचाही इथं समावेश केलेला आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे बघा. 1296च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले तर पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते. म्हणजे प्रश्न आपल्याला वर्गमुळाच्या वर्गमुळातून दुसऱ्या संख्येच्या वर्गमुळाचं वर्गमूळ वजा करायचं आहे. मग याचं सरळ ॲनालिसिस करायचं. आपल्याला कशाचं वर्गमूळ पाहिजे पहिल्यांदा 1296. मग हे लिहूया वर्गमुळात 1296. आता ह्या वर्गमुळाचं वर्गमूळ काढायचं आहे, त्यामुळे याच्या बाहेर आणखी एक वर्गमूळ चिन्ह देऊया. म्हणजे हे झालं 1296च्या वर्गमुळाचं वर्गमूळ. आता ह्याच्यातून वजा काय करायचं आपल्याला 625च्या वर्गमुळाचे वर्गमूळ. मग परत एकदा वर्गमुळात लिहूया 625. त्याच्यानंतर या 625च्याही वर्गमुळाचं वर्गमूळ पाहिजे, त्यामुळे परत एकदा ही संख्या वर्गमूळ चिन्हात घेऊया. आता हे आपल्याला सोडवायचं आहे आणि याचं उत्तर काढायचं. मग 1296 याचं वर्गमूळ आहे 36. आता हे 36 मी डिरेक्टली कसं काढलं हे सुद्धा सांगणार आहे. पहिल्यांदा आपण हे उदाहरण पूर्ण करूया, त्याच्यानंतर मग अशा पद्धतीचं एखादी पूर्ण वर्ग संख्या दिली असेल त्याचं वर्गमूळ आपण अगदी काही क्षणात काही सेकंदात कसं काढू शकतो त्याच्याबद्दल एक ट्रिक आहे, ते हे उदाहरण संपल्यानंतर सांगतो मी तुम्हाला. मग वर्गमुळात 1296 म्हणजेच
त्याचं वर्गमूळ 36, पण त्याच्या बाहेर आणखी एक वर्गमूळ आहे, त्यामुळे 36 त्या वर्गमूळ चिन्हाच्या आत येईल, वजा. पुन्हा 625चं वर्गमूळ आहे 25, आणि त्याच्या बाहेर आणखी एक वर्गमूळ चिन्ह आहे, त्यामुळे त्याच्या बाहेर हे आणखी एक वर्गमूळ चिन्ह देऊया, बरोबर. आता बऱ्याचदा काय होतं मग इथे एक चूक काय होते बघा, 1296चं वर्गमूळ पटकन विद्यार्थी काढतात, ते 36 येतं. 625चं वर्गमूळ काढतात, 25 येतं. आणि 36 वजा 25 डिरेक्टली ती वजाबाकी करून टाकतात, आणि 36 वजा 25 याचं जे काही उत्तर असेल ते पर्यायामध्ये असेल तर ते सिलेक्ट करून मोकळं होतं. पण आपल्याला वर्गमूळाचं वर्गमूळ काढायचं आहे, मग 36चं वर्गमूळ 6 मिळेल, वजा 25चं वर्गमूळ 5 मिळेल, 6 वजा 5 म्हणजेच 1. तर हा पर्याय आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळं या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न इथं पुढे असा विचारलाय बघा, कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते, आणि आपल्याला माहिती आहे की 1 ही संख्या त्याचं वर्गमूळ 1च आहे, त्यामुळं अशा पद्धतीनं वजाबाकी केल्यानंतर 1 या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते, म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तो म्हणजे 1. आता मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे की अशा पद्धतीची जर संख्या असेल, एखादी 4 अंकी संख्या असेल, 5 अंकी असेल, तर त्या संख्येचं वर्गमूळ काही क्षणात कसं काढायचं ते आपण इथं पाहूया. आता ह्याला आपल्याला थोडासा कदाचित वेळ लागेल, पण ही ट्रिक खूप इंटरेस्टिंग आहे, आणि त्यामुळे आपल्या परीक्षेमध्ये बराच वेळ वाचू शकतो. कारण हे जे वर्ग ते बुद्धिमत्तामध्ये, गणितामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला आवश्यक असतंच. आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा कसल्याही पद्धतीचे प्रश्न असू दे, वर्ग, त्यामध्ये संख्या मालिका असेल किंवा इंग्रजी वर्णमाळा असेल, प्रत्येक ठिकाणी वर्ग आपल्याला लागतातच. तर त्यामुळं हा थोडासा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे इथं थोडासा आपण त्याला वेळ देऊया. आता त्यासाठी आपल्याला 1 ते 10चे वर्ग माहिती असणं आवश्यक आहे. समजा आपल्याला इथं संख्या आपण घेऊया 1296, या 1296चं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. मग इथं आपल्याला वर्ग माहिती पाहिजेत 1 ते 10चे. मग 1चा वर्ग 1, हे अगदी बेसिक आहे, ते माहितीच असतं आपल्याला. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, आणि 10चा वर्ग 100. आता ह्या सर्व संख्यांची जर आपण संख्यांचं निरीक्षण केलं तर हे या बाजूला उजव्या बाजूला आपण वर्ग लिहिलेत, आणि डाव्या बाजूला त्यांची वर्गमूळ लिहिलेली. मग आपण असं निरीक्षण करायचं की हे जे वर्ग संख्या आपण सर्व लिहिलेले आहेत 1, 4, 9, 16, 25, 36, यामध्ये एकक स्थानचा अंक आणि जी वर्गमूळ आहे त्यामधले एकक स्थानचा अंक यांच्यामध्ये काय संबंध आहे. म्हणजे इथं वर्गमुळात वर्गामध्ये 1 आहे एकक स्थानी, इथं सुद्धा 1 आहे. त्यानंतर ज्या वेळेला वर्गामध्ये एकक स्थानी 4 असेल त्यावेळी इथं 2 आलेलं आहे. किंवा आपण 2 अंकी संख्या जर घेतली 16, तर इथे एकक स्थानी 6 आहे, त्यावेळेला इथं वर्गमुळाच्या एकक स्थानी 4 आलेलं आहे. म्हणजे आपण याचं असं ॲनालिसिस करू शकतो का, ज्या वेळेला एखाद्या संख्येचा वर्ग आपल्याला दिलेला असतो आणि त्याच्या एकक स्थानी 0 असतं, त्यावेळेला त्या संख्येच्या वर्गमुळामध्ये सुद्धा एकक स्थानी 0 असतं. त्यामुळे इथं आपण असं करू शकतो की वर्गस्थानी आणि वर्गमुळाच्या स्थानी असणारे एकक स्थानचे अंक हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे जर वर्गाच्या एकक स्थानी 0 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी सुद्धा 0च असतं, जसं की इथं 10चा वर्ग 100. त्यानंतर 5ही घेऊया, कारण हा एक युनिक नंबर आहेत हे दोन, 0 आणि 5. म्हणजे जर वर्गाच्या एकक स्थानी 5 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी सुद्धा 5च असणार आहे. इथं आपण पाहू शकतो वर्ग 5चा 25 आहे, 25च्या एकक स्थानी 5 आहे, आणि इथं सुद्धा 5 आहे. किंवा आणखी एक उदाहरण आपण असं पाहू शकतो, 15चा वर्ग 225 आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा 15च्या एकक स्थानी 5 आहे आणि 225च्या एकक स्थानी 5 आहे. तर हे दोन युनिक आहे की वर्गाच्या एकक स्थानी 0 असेल तर वर्गमुळाचे सुद्धा 0, वर्गाच्या एकक स्थानी 5 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी सुद्धा 5. आता बाकीच्या संख्या बघूया. बाकीच्या संख्या म्हणजे कुठल्या, वर्गाच्या एकक स्थानी 1 असेल तर काय होतं बघा. तर वर्गाच्या एकक स्थानी 1 असेल तर त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी काय असणार आहे, इथं 1चा वर्ग 1 लिहिला आहे, मग त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी कदाचित 1 असेल, किंवा आणखी कुठं 1 मिळते बघा इथं एकक स्थानी, ते मिळणार आहे 81 मध्ये.
मग 81 हा जर ही जर वर्गसंख्या असेल तर त्याचं वर्गमूळ आहे 9. म्हणजे वर्गाच्या एकक स्थानी जर 1 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी 9 सुद्धा असू शकते. म्हणजे इथं 2 पर्याय येतील, 1 किंवा 9. आता हे आपण कशासाठी बघतोय सांगतो मी तुम्हाला, की ज्या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे त्या संख्येचा आपण एकक स्थानचा अंकच फक्त पाहायचा. तो जर 1 असेल तर याचा अर्थ त्या संख्येचं जे काही वर्गमूळ असेल त्याच्या एकक स्थानी एक तर असेल 1 किंवा 9. आणखी कुठला वर्ग आहे बघा एकक स्थानी? 4 एक आहे. एकक स्थानी 4 जर असेल तर काय काय शक्यता मिळतील? एकक स्थानी 4 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी एक तर असेल 2, कारण 2चा वर्ग 4 आहे. किंवा आणखी कुठं 4 आले बघा, इथं 64 मध्ये आलेला आहे. मग 64चं वर्गमूळ 8 आहे. म्हणजे जर वर्गाच्या एकक स्थानी 4 आला असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी 8 सुद्धा संख्या असू शकते. त्यामुळे एखाद्या संख्येच्या ज्या संख्येचा वर्ग आपल्याला काढायचा आहे त्याच्या एकक स्थानी 4 असेल तर त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एकतर 2 असेल किंवा 8 असेल. त्यानंतर आणखी कोणती संख्या आपल्याला मिळू शकते? ती मिळू शकते 6. मग 6 जर एखाद्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी असेल तर त्याच्या वर्गमुळाच्या ठिकाणी एकतर 4 असेल, कारण 16चं वर्गमूळ 4 आहे. किंवा इथे 36 सुद्धा मिळाले बघा, तिथं सुद्धा एकक स्थानी 6 आहे, त्याचं वर्गमूळ 6 आहे. मग असं जर असेल तर तिथं त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एकतर 4 असेल किंवा 6 असेल. आणि राहिली शेवटची एक संख्या ती म्हणजे 9. 9 जर एकक स्थानी असेल तर त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एकतर असेल 3, कारण 9 हा 3चा वर्ग आहे. किंवा 49 मध्ये सुद्धा एकक स्थानी 9 आहे बघा. मग असं जर असेल तर त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एकतर असणार आहे 7. तर हा चार्ट आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याला कुठलीही पूर्ण वर्ग संख्या देऊ देत, त्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी हेच अंक असणार आहेत, यापैकीच एखादा अंक असणार आहे. म्हणजे एकतर 0 असेल किंवा 5 असेल किंवा 1 असेल किंवा 4 असेल किंवा 6 असेल किंवा 9 असेल, यापेक्षा कुठलाही वेगळा अंक नसणार आहे. उदाहरण म्हणून तुम्ही पाहू शकता, पहा कुठलाही वर्ग घ्या कोणत्याही संख्येचा, आपल्याला जे पाठ आहेत ते घेऊया. 15चा वर्ग 225 एकक स्थानी 5 आहे. 11चा वर्ग 121 एकक स्थानी 1 आहे. 20चा वर्ग 400 एकक स्थानी 0. असा कुठलाही वर्ग संख्या घ्या, त्याच्या एकक स्थानी हेच फक्त 6 अंक असणार आहेत. मग ह्या ट्रिकचा इथं उपयोग करायचा आहे की जर एकक स्थानी हे अंक असतील तर त्यांच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी हेच अंक असले पाहिजेत. कुठले? म्हणजे वर्गाच्या एकक स्थानी 0 असेल तर वर्गमुळामध्ये 0च असला पाहिजे एकक स्थानी. अशा पद्धतीनं वर्गाच्या एकक स्थानी 1 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी 1 असेल किंवा 9 असेल. आता कदाचित हे सुद्धा तुम्हाला पाठ करायला थोडंसं किचकट वाटेल की 1 असेल तर 1 9, 4 असेल तर 2 8, 6 असेल तर 4 6, 9 असेल तर 3 7. तर त्यासाठी सुद्धा एक छोटीशी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. बघा इथं 5 आणि 0 ह्या दोन संख्या आपल्याला सोडायच्यात का? कारण त्यांच्या वर्गाच्या आणि वर्गमुळाच्या एकक स्थानी त्याच संख्या असणार आहेत. मग हे सोडून कुठल्या कुठल्या संख्या आहेत? पहिली संख्या 1, मग त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी काय असणार आहे? एक तर 1 किंवा 9. मग आता ह्या उरलेल्या क्रमामध्ये 1 आणि 9 कशा संख्या आहेत बघा. 1 पहिली संख्या आहे आणि 9 शेवटची संख्या आहे. इथं आपल्याला 9 मिळते आणि इथं आपल्याला 1 मिळते. मग 1 आणि 9 अशा पद्धतीनं पहिली आणि शेवटची संख्या जोडली तर आपल्याला मिळणार आहे. 4 ज्या वेळेला एकक स्थानी असतं त्यावेळेला 2 आणि 8. मग 2 आणि 8 कुठं मिळणार आहे? इथं 4 आहे, मग इथं 2 आहे, तर हा 2 आणि 8. म्हणजे आता वरून दुसरी संख्या आणि शेवटून दुसरी संख्या 2 आणि 8. त्यानंतर 6 एकक स्थानी असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी एक तर 4 असेल किंवा 6 असेल. मग 4 आणि 6 कुठं मिळते बघा. इथं 4 आहे, म्हणजे एकक स्थानी जर 6 असेल तर हे 6 आणि 4 अशा पद्धतीने. आणि 9 जर असेल तर 3 आणि 7. तर इथं 9 आहे आणि इथं 7 आहे. तर अशा पद्धतीने आपण पॅटर्न एक तयार करू शकतो आणि लक्षात ठेवू शकतो की पहिली आणि शेवटची संख्या, वरून दुसरी संख्या, शेवटून दुसरी संख्या, वरून तिसरी संख्या, शेवटून तिसरी संख्या, वरून चौथी संख्या, शेवटून चौथी संख्या. अशा पद्धतीने पॅटर्न लक्षात ठेवू शकतो. आता एवढं सगळं झाल्यानंतर आपल्या मेन पॉईंटकडे येऊया. आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे 1296चं. मग 1296 इथं लिहून घेऊया आपण. यामध्ये 2 गट करूया, 2 संख्यांचे. 96चा एक गट, 12चा एक गट. आता या 96 मध्ये एकक स्थानी किती आहेत? 6 आहेत.
मग ह्या चार्टनुसार जर वर्गाच्या एकक स्थानी 6 असेल तर त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी किती असलं पाहिजे? इथं 2 शक्यता आहेत, 4 किंवा 6. मग इथं एकतर या संख्येचं जे काही वर्गमूळ असेल त्याच्या एकक स्थानी असेल 4 किंवा एकक स्थानी असेल 6. म्हणजे एकक स्थानचे अंक आपल्याला मिळाले. आता दशक स्थानचा अंक आपल्याला मिळवायचा आहे. मग तो कसा मिळवायचा बघा. दुसरा ग्रुप आपण 12चा केलेला आहे. या 12च्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या आपल्याला शोधायची आहे. मग 12च्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती? तर 9. कारण 16 ही संख्या पूर्ण वर्ग आहे पण ती 12पेक्षा मोठी आहे. मग 9 ही पूर्ण वर्ग संख्या 12च्या आधी येणारी. मग ह्या 9चं वर्गमूळ किती? ह्या 9चं वर्गमूळ आहे 3. मग ही जी 3 संख्या आहे ती या दोन्ही ठिकाणी ठेवायची. म्हणजे 4च्या पुढं 3 ठेवूया, 6च्या पुढं 3 ठेवूया. 2 पर्याय मिळतील, 34 किंवा 36. म्हणजे आपलं जे काही वर्गमूळ असेल या संख्येचं 1296चं, तिथं 2 पर्याय मिळाले. एक तर 34 असेल किंवा 36 असेल. मग आता पटकन गुणाकार करू शकतो आपण. दोन्ही चेक करून पाहायचं. पहिल्यांदा गुणाकार करून पाहायचा 34 गुणिले 34 तो किती येतो पाहायचं. आणि दुसऱ्यांदा गुणाकार करून पाहायचा 36 गुणिले 36 तो किती येतो पाहायचं. ज्या 2 संख्यांचा गुणाकार येईल 1296 ते त्याचं वर्गमूळ. इथं 36 गुणिले 36 हा गुणाकार केला तर आपल्याला तो 1296 मिळतो. याचा अर्थ 1296चं वर्गमूळ मिळेल 36. तर ही आहे ती छोटीशी ट्रिक. जे समजून घेतलं तर हे अगदी काही सेकंदामध्ये उत्तर मिळतं. पण हेच जर आपल्याला 1296चं वर्गमूळ काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? 1296 अशा पद्धतीने लिहून घ्यावं लागेल. त्यानंतर याचे सर्व फॅक्टर्स काढावे लागतील. म्हणजे पहिल्यांदा याला 2 न भागायचं, बेसक 12, त्यानंतर बेचोक 8, बेअठी 16, पुन्हा 2 न भागायचं. असे सगळे याचे अवयव पाडत जायचे. परत 2-2चे गट करायचे आणि त्या सगळ्यांचा गुणाकार करायचा आणि मग आपल्याला 1296चं वर्गमूळ मिळेल. तर हे एक उदाहरण म्हणून आपण घेतलं की ह्यामध्ये जेवढा वेळ आपला जातोय तो वेळ आपण मगाशी मी सांगितलेली जर ट्रिक वापरली तर पटपट उदाहरण याची आपण सोडवून होऊ शकतो. आणि हा वर्ग, वर्गमूळ आणि घनमूळ ह्यावर विशेष भर काय? कारण हे आपल्याला सगळीकडे ॲप्लिकेबल आहे. सगळीकडे याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. तर त्यामुळं ह्या अशा जे ट्रिक्स आहेत ते आपण वापरून उदाहरणं नक्की सोडवू शकतो. तर याचा नक्की तुम्ही फायदा घ्या. पुढं आपण पाहूया. पुढचा प्रश्न असा आहे, जर 2x वर्ग बरोबर वर्गमुळात 1024 तर x बरोबर किती? 4 पर्याय दिलेत आपल्याला, 16, 32, 8 आणि 4. मग इथेही हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. हे अगदी इक्वेशनच्या स्वरूपात जी उदाहरणं असतात ती खूप सोपी असतात. फक्त त्यामध्ये आपण चूक काही करता कामा नये एवढंच महत्त्वाचं आहे. मग 2x बरोबर वर्गमुळात 1024 हे आपल्याला दिलेलं आहे. आणि आत्ताच आपण पाहिलं की 1024चं वर्गमूळ आपल्याला काढावं लागेल आता. कारण हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे म्हणजे x ची किंमत काढायची आहे. मग 2x वर्ग बरोबर 1024चं वर्गमूळ, आत्ताच जी पद्धत आपण वापरली त्याचा उपयोग करूया. 1024 2-2चे गट करायचे, एकक स्थानी 4 आहे. याचा अर्थ जी कुठली संख्या आपल्याला त्याचं वर्गमूळ मिळणार आहे त्यामध्ये एकक स्थानी एकतर 4 असेल किंवा 6 असेल. 4 किंवा 6. मग उरलेली जी संख्या आहे तर ती संख्या 1 मिनिट, आता एकक स्थानी 4 आलेलं थांबा. 4 आणि 6 येणार नाहीत पर्याय. एकतर पर्याय आपल्याला मिळेल 2 किंवा 8. एकक स्थानी जर 4 असेल तर त्या संख्येच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एकतर 2 असेल किंवा 8 असेल. मग 10 ही संख्या बघा, त्याच्या आधीचा पूर्ण वर्ग संख्या आहे 9 आणि 9चं वर्गमूळ मिळेल आपल्याला 3. म्हणजे एकतर ती संख्या असेल 32 किंवा 38. मग गुणाकार करून पाहायचा, 32 गुणिले 32 किती होते आणि 38 गुणिले 38 किती होते. तर पटकन याचं उत्तर मिळू शकतं आपल्याला. मग इथं 1024 त्याचं वर्गमूळ मिळेल आपल्याला 32. कारण 32 गुणिले 32 हा गुणाकार आपण करून पाहू शकतो. मग हे आपल्याला उत्तर मिळालं 1024चं वर्गमूळ 32. आता एक्सची किंमत आपल्याला काढायची आहे म्हणून एक्स वर्ग बरोबर 2 ह्या बाजूला घेतले तर आता इथं प्रत्येक वेळेला हे सोडवत बसायचं नाही. आपण पटकन हे उत्तर काढू शकतो. एवढं कॅल्क्युलेशन आपलं फास्ट झालं पाहिजे की 32ला जर 2 भागलं म्हणजेच काय तर 32ची निमपट करायची. मग 16 दुने 32 म्हणून 32ची निमपट बरोबर 16 हे डिरेक्टली लिहू शकतो, काढू शकतो. किंवा हे आपल्याला लिहायची सुद्धा गरज नाही. एक्स वर्ग बरोबर 2x वर्ग बरोबर 32 असेल तर एक्स वर्ग बरोबर 16 हे डिरेक्टली आपण लिहू शकतो. पण आपल्याला एक्स वर्गची किंमत काढायची नाही, आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं. एक्स वर्गचं वर्गमूळ x आणि 16चं वर्गमूळ 4. जो आपल्याला इथे दिला आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये
त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. आता प्रश्न पर्यायामध्ये इथं बघा पहिलाच पर्याय 16 दिलेला आहे आणि जर आपण हे उदाहरण सोडवलं तर x वर्ग बरोबर 16 मिळवतो आणि आपल्याला वाटतं की संपलं उदाहरण. पर्याय इथं 16 दिलाच आहे त्यामुळे हेच उत्तर असेल, पण ते पुढे सोडवायचं असतं अजून, त्यामुळे ही काळजी घ्यायची असे प्रश्न सोडवत असताना. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघू. इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी आहेत तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले 91 रुपये घालून 2116 रुपये अंध कल्याण निधीसाठी दिले, तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली? 44, 45, 46 की 54 असा प्रश्न आहे. मग इथं याच्यावरून आपल्याला समीकरण तयार करता येईल. ही खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे, अगदी मेकॅनिकल वर्क आहे. याच्यामध्ये जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्याच्यावरून एक समीकरण तयार करायचं. प्रश्न आपल्याला काय दिले? जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेच रुपये विद्यार्थ्याने वर्गणी दिलेली आहे, प्रत्येक विद्यार्थ्याने तेवढी वर्गणी दिलेली आहे. मग इथं आपण असं समजूया की त्या वर्गामध्ये एक्स विद्यार्थी आहेत, कारण आपल्याला एक समीकरण तयार करायचं म्हणून एक्स विद्यार्थी आहेत असं आपण गृहीत धरूया, कारण आपल्याला ती विद्यार्थ्यांची संख्या माहिती नाही. मग प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये दिले? तर ह्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेच आहे जेवढी विद्यार्थ्यांची संख्या तेवढे रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने दिलेले. म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या एक्स असेल तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक्स रुपयेच दिलेत. म्हणजे समजा वर्गामध्ये एकूण 100 विद्यार्थी आहेत तर प्रत्येक विद्यार्थ्याने 100 रुपये दिलेले आहेत. तर अशी ही माहिती आहे. मग आता आपल्याला विद्यार्थ्यांनी गोळा केलेली रक्कम कशी काढता येईल? एका विद्यार्थ्यानं एक्स रुपये दिलेत, असे एक्स विद्यार्थी आहेत, म्हणजे एकूण रक्कम किती जमा होईल? यासाठी जर आपण असं उदाहरण घेतलं की 100 विद्यार्थी आहेत किंवा 100पेक्षा आपण 10 विद्यार्थी घेऊया. 10 विद्यार्थी आहेत आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्यानं 10-10 रुपये जमा केले, तर एकूण रुपये किती जमा होतील? त्यासाठी काय करतो आपण? 10 आणि 10चा गुणाकार, 10 गुणिले 10 100. तसंच विद्यार्थ्याची संख्या एक्स, प्रत्येक विद्यार्थ्यांनी जमा केलेत एक्स रुपये, मग एकूण रुपये किती होतील? तर या दोन्हीचा गुणाकार करायचा, म्हणजे एक्स गुणिले एक्स म्हणजेच एक्स वर्ग. एवढे रुपये विद्यार्थ्यांनी जमा केलेत. पण त्याच्यापुढे आणखी एक दिले बघा, वर्ग शिक्षकांनी 91 रुपये घालून, म्हणजे याच्यामध्ये 91 रुपये वर्ग शिक्षकांनी दिलेले आहेत त्यामुळे त्यामध्ये ते मिळवावे लागतील. असं केल्यानंतर आपल्याला रक्कम किती मिळणार आहे? तर 2116 इतकी रक्कम होते. म्हणून बरोबर लिहायचं आहे 2116. आता हे समीकरण सोडवलं की आपल्याला उत्तर मिळणार आहे. म्हणजे एक्स वर्ग बरोबर 2116 अधिक 91 या बाजूला आल्यानंतर वजा 91 होतील. मग एक्स वर्ग बरोबर ही जर वजाबाकी आपण केली, 6तून 1 गेला 5, 11तून 9 गेले 2, याचा परत दिला 1 वजा 1 0 आणि 2. मग एक्स वर्ग बरोबर 2025. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्यायचं. एक्स वर्गचं वर्गमूळ एक्स आणि 2025चं वर्गमूळ 45. म्हणून या प्रत्येक विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा 45 आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी दिलेली वर्गणी सुद्धा 45, जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर 45. आता कदाचित तुम्हाला आणखी एक मनात आला असेल की 2025चं डिरेक्टली मी 45 वर्गमूळ कसं लिहिलं? तर हे सुद्धा अगदी बेसिक आहे. स्पर्धा परीक्षेमधलं हे वर्गमूळ कसं काढायचं हे तर अगदी बेसिक आहे. असे बरेचसे व्हिडिओसुद्धा मी केलेले आहेत. तर 2025 जर एकक स्थानी 25 असेल तर त्या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं? त्यासाठी एक ट्रिक आहे की जर वर्गमूळ एकक आणि दशक स्थानी मिळून जर संख्या 25 तयार होत असेल आणि त्या संख्येचं वर्गमूळ आपल्याला काढायचं असेल तर हे 25चं वर्गमूळ लिहायचं. 25चं वर्गमूळ 5 आणि उरली संख्या आता कोणती? तर 20. मग आता असा विचार करायचा की 20 ही संख्या कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे? म्हणजे आपण असं लिहू शकतो 20 बरोबर 4 गुणिले 5, 4 पंचे 20. मग आता 4 आणि 5 मधली लहान संख्या कुठली? तर 4, म्हणून इथं लिहायचं 45. म्हणून 2025चं वर्गमूळ 45. आता मी आणखी एक तुम्हाला संख्या सांगतो. मग अशाच पद्धतीनं 11025चं वर्गमूळ काढा. आता लगेच काढा आणि कमेंट करा. तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न असा आहे, जर वर्गमुळात 12चा 3m वजा दुसरा घात बरोबर 12चा वर्ग, तर m बरोबर किती? 4, 2, 1 की 0?
मग इथं सुद्धा एक बैजिक राशी आपल्याला दिलेली आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेलं आहे. मग ते सोडवायचं आहे सरळ. वर्गमुळात 12चा 3m वजा दुसरा घात असं आपल्याला दिलेलं आहे, बरोबर 12चा वर्ग. तर थोडंसं निरीक्षण केलं आपण तर आपल्याला असं लक्षात येईल की या दोन्ही बाजूला पाया समान आहे, 12. मग पाया समान असेल तर घातांक आपल्याला समान करता येतील का असा विचार करायचा आहे. समान म्हणजे जर पाया समान असेल आणि ते दोन्ही बरोबर असतील तर घातांक सुद्धा समान असले पाहिजेत. पण त्यासाठी एक आडवं येते, हे म्हणजे वर्गमूळ चिन्ह. हे वर्गमूळ चिन्ह इथं नको आहे, कारण उजव्या बाजूला वर्गमूळ चिन्ह नाही. मग हे वर्गमूळ चिन्ह जर नको असेल तर काय करायचं, वर्ग करायचा. मग वर्ग आणि वर्गमूळ एकमेकांना निघून जाईल डाव्या बाजूला. मग इथं शिल्लक राहील 12चा 3m वजा दुसरा घात. आता इथं वर्गमूळ चिन्ह निघून गेलं कारण आपण इथं वर्ग केलेला आहे. डाव्या बाजूला वर्ग केला तर वर्गमूळ आणि वर्ग निघून जाईल, बरोबर. आता आपल्याला माहिती आहे की समीकरणाचा नियम आहे की एका बाजूला जर आपण वर्ग केला तर दुसऱ्या बाजूला सुद्धा वर्ग करावा लागतो. म्हणून 12चा वर्ग जो आहे त्याचा सुद्धा वर्ग करायचा. 12चा वर्ग कंसाचा वर्ग म्हणजे इथं काय होईल, 12चा 3m वजा दुसरा घात बरोबर. मागच्या तासाला घातांकाचा नियम आपण बघितला होता. जर घातांकाचा घातांक असेल तर आपण घातांकांचा गुणाकार करतो. इथं 12चा वर्ग पुन्हा त्याचा वर्ग आहे म्हणजे 12चा चौथा घात होईल. आता जर ह्या समीकरणाची तुम्ही तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येईल की पाया समान आहे. मग जर पाया समान असेल आणि या दोन संख्या समान असतील तर त्यांचा घातांक सुद्धा समान असलाच पाहिजे. म्हणजेच 3m वजा 2 बरोबर उजव्या बाजूला घातांक आहे 4. आता हे समीकरण सोडवलं की आपल्याला m ची किंमत मिळेल, कारण प्रश्नामध्ये आपल्याला m चीच किंमत पाहिजे. म्हणून 3m बरोबर वजा 2 जर पलीड घेतले तर अधिक 2 होतील. मग 4 अधिक 2 डिरेक्टली लिहूया आपण 6. आपल्याला m ची किंमत काढायची आहे. मग 3 आपण त्या बाजूला घेऊया, छेदात जातील 6/3. 6/3 म्हणजेच 3 जर भाग घालवला 3 एके 3, 3 दुने 6, 2. त्यामुळे या बैजिक राशीची किंमत येईल 2, जो आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न असा दिलाय, 10.5 गुणिले 10.5 वजा 15 गुणिले 10.5 अधिक 7.5 गुणिले 7.5 छेद 10.5 वजा 7.5 बरोबर किती. थोडंसं लेंदी आपल्याला हे एक्सप्रेशन दिसतंय, पण हे आपण सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहू शकतो. म्हणजे आपण असं लिहू शकतो बघा, 10.5 गुणिले 10.5 आहे म्हणजेच हे आपल्याला असं लिहिता येईल, 10.5 कंसाचा वर्ग वजा, इथे एक संख्या आपल्याला लिहायची आहे पण सगळ्यात शेवटी काय दिले बघा, 7.5 गुणिले 7.5 म्हणजे इथं आपण लिहू शकतो 7.5 कंसाचा वर्ग. म्हणजे इथं आपल्याकडे एक एक्सपान्शन फॉर्म्युला आहे बघा, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर a वजा बी कंसाचा वर्ग म्हणजेच काय, a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. मग त्या स्वरूपात हे लिहिता येईल, पण त्यासाठी आपल्याला मधल्या ठिकाणी काय पाहिजे, 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. पण इथं मधलं पद जे आहे त्याच्यामध्ये काय आहे आता 15 गुणिले 10.5. मग इथं आपण 15ची फोड अशी करू शकतो बघा, 2 गुणिले 7.5 गुणिले 10.5 आहे तसेच. म्हणजे इथं आपण बदल काय केला आहे का, काहीच बदल केलेला नाही, फक्त 15च्या ठिकाणी 7.5 गुणिले 2 लिहिले. मग 7.5 गुणिले 2 म्हणजेच 15, एवढाच आपण बदल केलेला आहे. छेद आपण आहे तसं लिहूया किंवा आपण इथं सोडवू सुद्धा शकतो किंवा तात्पुरता आहे तसं लिहूया, 10.5 वजा 7.5. आता अंशामध्ये हे जे काही मिळाले ती ह्या एक्सपान्शन फॉर्म्युलामधली उजवी बाजू आहे बघा. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय, फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. मग इथं फर्स्ट टर्म 10.5 10.5 घेतलेली आहे, सेकंड टर्म म्हणजे शेवटचं पॉईंट 7.5 आहे. मग हा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे अशा स्वरूपात. मग असं जर एक्सपान्शन आपल्याला दिलं असेल त्याचं तर त्याच्या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग a म्हणजेच काय तर फर्स्ट टर्म, इथं फर्स्ट टर्म काय आहे 10.5 10.5 फर्स्ट टर्म आहे, मायनस सेकंड टर्म काय, सेकंड टर्म म्हणजे तिथं लास्टला जे
टर्मचा आपण स्क्वेअर केला आहे ती साईड, म्हणजे इथे येईल 7.5 ब्रॅकेट स्क्वेअर, कारण a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, डिवायडेड बाय छेद ही संख्या छेदातली आहे तशीच लिहूया, 10.5 वजा 7.5 हे कंसात ठेवूया. आता अंशात आणि छेदात जर तुम्ही निरीक्षण केलं तर हे अशा स्वरूपात आहे बघा, एक्स वर्ग छेद एक्स, एक्स स्क्वेअर छेद एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स. मग असं जर असेल तर याची किंमत किती येते, एक्स मिळते. म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे अंशामध्ये त्याचा हा स्क्वेअर याचा अर्थ हे ब्रॅकेट 2 वेळा घ्यायचं आणि त्याचा गुणाकार करायचा आहे. मग त्यातलं एक ब्रॅकेट आणि छेदामधलं हे ब्रॅकेट निघून जाईल, म्हणजे शिल्लक काय राहील 10.5 10.5 वजा 7.5. 10.5 वजा 7.5 म्हणजेच 3.0 म्हणजेच 3, हे आपलं उत्तर. ते कुठं दिलं आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं काही वेळेला फक्त वर्ग आणि वर्गमूळ म्हणल्यानंतर त्याचाच उपयोग करून आपल्याला उदाहरणं सोडवावं लागतील असं नाही. मॅथ्समधल्या सगळ्या कन्सेप्ट, आपलं सगळं बेसिक नॉलेज जे आहे ते सगळं आपल्याला अप्लाय करावं लागतं. तर असेही काही प्रश्न असतात. पुढचा बघूया आता. 5 गुणिले 5 कंसाचा वर्ग वजा 5 गुणिले 4 कंसाचा वर्ग बरोबर एमचा वर्ग असा प्रश्न आहे. तर एम बरोबर किती असा प्रश्न दिला आहे आणि पर्याय मात्र कुठली संख्या न देता 5 गुणिले 1 किंवा 5 गुणिले 2, 5 गुणिले 3 किंवा 5 गुणिले 4 असं दिलेलं आहे, 5 गुणिले 6 असं दिलेलं आहे. तर यामधला आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा एक्सप्रेशन आहे तसं लिहून घेऊया. मी तुम्हाला हे एक्सप्लेन करण्यासाठी आहे तसं लिहितोय. परीक्षेमध्ये तुम्हाला हे अशा पद्धतीनं लिहित बसण्याची गरज नाही. तुम्ही मनातल्या मनामध्ये काही स्टेप स्किप करून सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता आणि तसंच करावं लागतं, तर ते कॅल्क्युलेशन आपलं फास्ट होतं. नाहीतर प्रत्येक वेळेला अशा पद्धतीनं स्टेप वाईज आपण जर सोडवत गेलो तर तेवढा वेळ पुरत नाही. मी करतोय कारण तुम्हाला समजावं म्हणून. मग आता हे पहिल्यांदा एक्सप्रेशन आहे तसं लिहून घेऊया. 5 × 5 5 गुणिले 5 कंसाचा वर्ग वजा 5 गुणिले 4 कंसाचा वर्ग बरोबर एमचा वर्ग. मग आता इथं 5 वजा 5 कंसाचा वर्ग आणि 5 गुणिले 5 कंसाचा वर्ग आणि 5 गुणिले 4 कंसाचा वर्ग यांची ही वजाबाकी आहे. मग या दोन्हीमध्ये एक टर्म कॉमन आहे बघा 5. या दोन्हीमधून 5 आपण कॉमन घेऊ शकतो, पण इथं 5चा स्क्वेअर आहे त्यामुळे कंसाच्या बाहेर घेताना 5चा वर्ग घ्यायचं. मग शिल्लक काय राहील, इथं एक 5 या 5 मधला बाहेर घेतला, दुसरा एक 5 शिल्लक राहील, म्हणजे इथं होईल 5चा वर्ग वजा इथं सुद्धा एक 5 कॉमन घेतलाय, इथं शिल्लक राहील आता 4चा वर्ग बरोबर एमचा वर्ग. मग 5चा वर्ग आहे तसंच लिहूया. आता इथं पुन्हा एक्सपान्शन फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे. आता तो एक्सपान्शन फॉर्म्युला कोणता, तर ए वर्ग वजा बी वर्ग, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच काय, हे आपण घनमूळ सुद्धा मध्ये बघितलेलं आहे. ए अधिक बी, ए वजा बी, एकदा बेरीज एकदा वजाबाकी. मग तोच इथे अप्लाय करायचा आहे. 5 आणि 4ची एकदा बेरीज म्हणजे 5 अधिक 4, दुसऱ्या कंसात 5 वजा 4 बरोबर उजवी बाजू आहे तशी एम वर्ग. या दोन्हीमध्ये कुठलं चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे 5चा वर्ग गुणिले 5 अधिक 4 9 गुणिले 5 वजा 4 1 बरोबर एमचा वर्ग. मग इथं मिळेल आपल्याला 5चा वर्ग गुणिले 9 गुणिले 1 म्हणजेच 9 आणि 9 ही संख्या वर्ग आहे 3चा, त्यामुळं 9च्या ठिकाणी आपण असं लिहू शकतो बघा 3चा वर्ग बरोबर एमचा वर्ग. आता डाव्या बाजूला 5चा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे, उजव्या बाजूला एमचा वर्ग आहे. जर दोन्ही बाजूला आपण वर्गमूळ घेतलं तर प्रत्येक संख्येचं वर्गमूळ घ्यायचं, म्हणजे 5चा वर्ग त्याचं वर्गमूळ येईल 5 गुणिले 3चा वर्ग त्याचं वर्गमूळ येईल 3 बरोबर एमचा वर्ग त्याचं वर्गमूळ एम, म्हणजेच एमची किंमत होईल 5 गुणिले 3 आणि हा पर्याय कुठं दिलाय बघा. आता 5 गुणिले 3 हा पर्याय दिलाय पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर. एवढं सोपं आहे. त्यामुळे इथं सुद्धा हा एक्सपान्शन फॉर्म्युला आपण वापरला, म्हणजे इथं सुद्धा वर्ग आणि वर्गच्या बाहेर जाऊन सुद्धा काही फॉर्म्युले आपल्याला वापरावे लागतात. आता हा जो फॉर्म्युला आहे हा आयडेंटिटीज आहे. काही वेळेला मागच्या उदाहरणामध्ये आपण घातांकाचा एक नियम वापरला होता. तर अशा पद्धतीनं बऱ्याचशा कन्सेप्ट्स आपल्याला मॅथ्समधल्या वापराव्या लागतात. त्यासाठी मॅथ्समधल्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्याही आपण पक्क्या करून घ्यायच्या, म्हणजे त्याचा निश्चित कुठं ना कुठं परीक्षेमध्ये त्याचा फायदा आपल्याला होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. 10वा प्रश्न असा आहे, हा थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि बऱ्याचदा
बरेच विद्यार्थी चुकतात, असा तो प्रश्न आहे. बघूया प्रश्न काय तो. जर 484 गुणिले 144 बरोबर 69,696 तर वर्गमुळात 69.696 छेद 14.4 बरोबर किती, असा प्रश्न आहे. म्हणजे दिले ते आपण पहिल्यांदा लिहूया. 484 गुणिले 144 बरोबर 69,696 हे दिलेलं आहे. आता पण विचार असा करायचा की जे प्रश्नामध्ये विचारले आपल्याला कशाची किंमत काढायची आहे. वर्गमुळात 69.696 छेद 14.4. जर आपण थोडा वेळ हे दशांश अपूर्णांक विसरलो तर ही संख्या कोणती होते बघा. 69,696 छेद 14.4 हे दशांश अपूर्णांक जर काढून टाकलं तर संख्या कोणती मिळते, 144. मग ही जी 144 संख्या आहे ती या बाजूला घेऊया. म्हणजे इकडे शिल्लक राहील 484 बरोबर 69,696. 144 गुणाकार स्वरूपात आहेत, जर ह्या बाजूला घेतले तर ते छेदात जातील भागिले 144. म्हणजे 69,696 भागिले 144 याची किंमत काय मिळणार आहे आपल्याला, 484. फक्त आता एवढंच विचार आपल्याला करायचं की जी संख्या आपल्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये दशांश आहे, आणि दशांश आले की बरेच विद्यार्थी तिथं कन्फ्यूज होतात. मग आता इथं काय करायचं बघा. ही संख्या तर आपल्याला मिळालेली आहे, तर याचं वर्गमूळ घेऊया किंवा ह्या वर्गमूळ संख्या दोन्ही ठेवूया. 69,696 सध्या आपण दशांश अपूर्णांकाचा विचार करत नाही, छेद 144 बरोबर ही उजवी बाजू आपण वर्गमूळ चिन्हात घेतली, मग डावी बाजू सुद्धा घ्यायची. म्हणजे आपल्याला डावी बाजू आहे 484, ती वर्गमूळ चिन्हात घेऊया. आता दशांश अपूर्णांकाचा आपण विचार करूया. ज्याची आपल्याला किंमत काढायची आहे त्याच्या दशांश अपूर्णांकानंतर 3 डिजिट्स आहेत. मग इथं ते दशांश अपूर्णांक आहे आणि छेदामध्ये दशांश अपूर्णांकानंतर एकच डिजिट आहे म्हणजे 14.4. मग ज्या अर्थी ह्या अंशात आणि छेदात दोन्ही ठिकाणी दशांश अपूर्णांकानंतर काही डिजिट्स आहेत, याचा अर्थ जे काही उत्तर त्याच्यामुळे आपल्याला मिळणार आहे तिथं सुद्धा दशांश अपूर्णांक असणारच आहे. फक्त आता प्रश्न इतकाच आहे की त्या दशांश अपूर्णांकानंतर किती डिजिट्स घ्यायचे. मग इथे एक सिंपल ट्रिक आपण वापरायची की अंशामध्ये दशांश अपूर्णांकानंतर किती डिजिट्स आहेत, तर हे डिजिट्स आहेत 3. 696 म्हणजे 1 2 3. आणि छेदामध्ये दशांश अपूर्णांकानंतर किती डिजिट्स आहेत, तर 1. आणि आपण यांचा भागाकार करतोय म्हणून यांची वजाबाकी करायची सरळ. 3 वजा 1 बरोबर 2. 2 काय, तर ह्या दोन्हीचा भागाकार दशांश अपूर्णांक सोडून या दोन्हीचा भागाकार जो काही मिळेल त्याच्यामध्ये दशांश अपूर्णांकानंतर 2 डिजिट सोडायचे आहेत आपल्याला. मग ही संख्या आहे 484. मग दशांश अपूर्णांकानंतर 2 डिजिट जर आपल्याला सोडायचे असतील तर उजवीकडून येताना 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे इथं येईल हे पहिलं दशांश चिन्ह 4, पहिलं डिजिट 4, दुसरं डिजिट 8 आणि त्यानंतर दशांश चिन्ह. म्हणजे ही संख्या मिळेल आपल्याला वर्गमुळात 4.84. बस आता 4.84चं वर्गमूळ काढायचं. मग पुन्हा एकदा वर्गमूळ काढताना 484चं पहिल्यांदा वर्गमूळ काढायचं. 484चं वर्गमूळ आपल्याला माहिती आहे 42. आणि वर्गमूळ आपण काढतोय म्हणून मगाशी सगळ्यात पहिलं उदाहरण आपण पाहिलं होतं बघा की डिजिट नंतर जर डेसिमल नंतर जर 2 डिजिट्स असतील आणि त्याचा आपण वर्गमूळ काढला असेल तर त्या वर्गमुळामध्ये डेसिमल नंतर एकच डिजिट राहिलं पाहिजे. म्हणजे इथं डिजिट आपण डेसिमल इथं घ्यायचा 4 नंतर 4.2. मग 4.2 येणार नाही, 2.2 येईल, कारण 484 हे वर्गमूळ आहे 22चं. त्यामुळं इथं 2 नंतर दशांश चिन्ह द्यायचं. त्यामुळं 4.84चं वर्गमूळ येईल 2.2, जो आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 2.2. आता तुम्ही पाहिलं असेल की माझी सुद्धा इथं चूक झाली. 4.84चं वर्गमूळ मी 4.2 घेतलं पटकन. असं होतं, बरेचसे प्रॉब्लेम्स झालेत. 1 तासभर ओरडतोय, वॉचिंग स्टुडंट्स 4च आहेत, त्यामुळं असं मग होऊ शकतं थोडंसं की सबस्क्राईब केलं नाही तरी सुद्धा अशा चुका होतात बऱ्याचदा. त्यामुळे तर सर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, 1000 पर्यंत पोहोचवा.
म्हणजे आपल्याला मोबाईलवर लाईव्ह सेशन असे घेता येतील. ठीक आहे, पुढचा बघूया प्रश्न. थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, दिसायला फक्त हा अवघड दिसतोय बरं का. खूप सोपा प्रश्न आहे हा. आपण प्रश्न पाहायच्या अगोदर, त्याला अटेम्प्ट करायच्या अगोदर तो अवघड आहे असं मनात गृहीत धरायचं नाही. कारण हा प्रश्न आपल्याला दिसायला इतका अवघड दिसतोय, पण सोडवलं तर म्हणाल तुम्ही हा तर खूपच सोपा प्रश्न आहे. त्यामुळं हे लक्षात घ्यायचं, कुठलाही प्रश्न असू दे तो स्किप करायचा नाही. फक्त दिसायला अवघड आहे म्हणून स्किप करायचं नाही, प्रत्येक प्रश्नाला जाऊन भिडायचं. काय दिले आपल्याला बघा इथं. वर्गमूळ चिन्हामध्ये जरा सेशन जास्तच लांबला बहुतेक, 1 तास व्हायला लागला, त्यामुळं वर्गमूळ चिन्ह तिरकं यायला लागले. असं अशा पद्धतीनं वर्गमूळ चिन्ह 2 वर्गमुळात 3p दिलेला आहे अधिक 2q, हे वर्गमूळ चिन्ह कंप्लीट झालं इथं, अधिक वर्गमुळात 81, हे दुसरं वर्गमूळ चिन्ह आहे. आता ह्यामध्ये पीच्या किमती दिलेल्या आहेत. जर पी बरोबर 12 असेल, क्यू बरोबर 26 असेल, तर ही जी बैजिक राशी आहे त्याची किंमत किती, असा प्रश्न विचारला आहे. सरळ सरळ आहे, जिथं जिथं पी दिसतंय तिथं 12 किंमत ठेवायची, जिथं क्यू दिसतंय तिथं 26 किंमत ठेवायची आणि उत्तर काढायचं. मग इथं या एक्सप्रेशनमध्ये पहिली जी टर्म आहे त्याच्यामध्ये इथं 2 आहे, ते 2 आहे तसे लिहायचे, गुणिले वर्गमुळात 3 गुणिले पी म्हणजेच 3 गुणिले 12, 12 कंसात लिहूया, अधिक 2 गुणिले क्यू, क्यूची किंमत दिलेली आहे 26, ते इथं लिहूया, अधिक वर्गमुळात 81, हे काय पुढं वर्गमुळात लिहिण्याची गरज नाही, कारण आपल्याला माहिती आहे वर्गमुळात 81 म्हणजेच 9, कारण 9चा वर्ग 81 आहे, बरोबर. वर्गमूळ चिन्हात 2 गुणिले, इथं जर वर्गमूळ चिन्हात आणखी एक वर्गमूळ चिन्ह आहे, त्यांचा जर गुणाकार केला तर 12 गुणिले 3, 12 त्रिक 36, अधिक हा गुणाकार करू शकतो 26 गुणिले 2, 26 दुणे 52, अधिक हे 9 आहे तसेच, बरोबर. आता हे पूर्ण मोठं वर्गमूळ चिन्ह, इथं 2 आहे तसेच, 36 वर्गमुळात आहे, वर्गमुळात 36 म्हणजेच 6, अधिक 52, अधिक 9 आहे तसेच, बरोबर. वर्गमूळ चिन्हात 6 गुणिले 2 म्हणजेच 12, आणि 12 अधिक 52 अधिक 9. आता हे जर पुढं आपण सोडवलं तर 12 अधिक 52 वर्गमूळ चिन्हात आहे, मग वर्गमूळ चिन्हात 12 अधिक 52 म्हणजेच 64, अधिक 9, आणि वर्गमुळात 64 म्हणजेच 8, कारण 8चा वर्ग 64 आहे, अधिक 9, आणि 8 अधिक 9 बरोबर 17, हे उत्तर आपल्याला मिळेल. आणि हा पर्याय आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2, 17. तर पाहिलं तुम्ही, आपल्याला फक्त हा प्रश्न दिसायला किचकट दिसत होता, पण सोडवल्यानंतर हा खूप सोपा प्रश्न होता. तर असेही काही प्रश्न असतात, त्यामुळे प्रश्नाकडे पाहिल्यानंतर आपण तो अटेम्प्ट न करताच स्किप कधीही करायचं नाही, पहिल्यांदा त्याकडं अटेम्प्ट करायचा. आणि जर खूप वेळ जात असेल, आपल्याला असं लक्षात आलं की प्रश्न सोडवताना ह्याच्यावर 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ चाललेला आहे, तर मात्र तो स्किप करून पुढचा प्रश्न आपण अटेम्प्ट करायचा, आणि नंतर सगळ्यात शेवटी जर वेळ शिल्लक राहिला तर पुन्हा त्या प्रश्नाकडे यायचं. तर ही खरी स्ट्रॅटेजी आहे या स्पर्धा परीक्षेमधली. जर एखादा प्रश्न आपल्याला खूप वेळ खात असेल तर त्याच्यामुळं पुढचे 2 प्रश्न जे आपल्याला कदाचित येत असतील तर ते सोडायचे नाहीत. त्यामुळं खूप एखाद्या प्रश्नाला जास्त वेळ देत बसायचं नाही. आपण बऱ्याचदा ही चूक करतो की एखाद्या प्रश्नाला अडून बसतो आणि कदाचित पुढं 4 प्रश्न सोपे असतात ते आपण सोडून, वेळच न मिळाल्यामुळं सोडून बसतो. तर असं करायचं नाही. तर अशा पद्धतीनं हा एक प्रश्न झाला. थोडे प्रश्न आता शिल्लक राहिलेले आहेत. पुढचा प्रश्न असा बघा, 110.25 या संख्येचे वर्गमूळ किती. मगाशी तुम्हाला मी हा प्रश्न दिला होता, सोडवा म्हणून, त्याची कमेंट करा असंही म्हणलं होतं. 110.25 या संख्येचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. 110.25. आपण वर्गमूळ दशांश चिन्ह विसरून ही संख्या विचारात घेऊया. 110.25 किंवा 11,025. मगाशी सांगितल्या पद्धतीनं जर शेवटच्या 2 स्थानी 25 ही संख्या असेल तर त्याचं वर्गमूळ कसं काढायचं, तर 25चं वर्गमूळ लिहायचं एकक स्थानी 5, आणि 25 सोडून उरलेली जी काही संख्या असेल 110 इथं आता, तर ही 110 ही संख्या कोणत्या 2 सलग संख्यांचा गुणाकार आहे असा विचार करायचा. मग 110 म्हणजेच काय, तर 11 गुणिले 10. मग 11 आणि 10चा गुणाकार 110 येतो. मग 11 आणि 10 मधली कुठली संख्या घ्यायची, तर लहान असेल ती. मग लहान संख्या कुठली, 10, ती ह्याच्या पुढे लिहायची. याचा अर्थ वर्गमुळात
11,025 त्याचं वर्गमूळ 105 आहे. पण आपल्याला 11,025चं वर्गमूळ नको आहे, आपल्याला वर्गमूळ पाहिजे आहे 110.25. मग ह्याचं वर्गमूळ जर काढायचं असेल तर दशांश चिन्हानंतर 2 डिजिट्स आहेत आणि 11,025चं वर्गमूळ 105 आहे, ते इथे 105 पहिल्यांदा लिहून घेऊया. आणि दशांश अपूर्णांकानंतर 2 डिजिट्स आहेत आणि आपण वर्गमूळ घेतोय, त्यामुळे त्या डिजिट्सची संख्या निम्मी करायची. म्हणजे 2 डिजिटच्या ऐवजी दशांश चिन्हानंतर एकच डिजिट आलं पाहिजे, म्हणून उत्तर येईल 10.50. त्यामुळं हा पर्याय जो आपल्याला दिला आहे तो पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. कदाचित तिथं 11.5 सुद्धा उत्तर दिले बघा. म्हणजे हे एवढ्यासाठीच मुद्दाम की 11 गुणिले 10 हे चुकून जर आपण 11 घेतलं इथं 5च्या पुढं तर आपलं उत्तर 11.5 येईल, म्हणून तो पर्याय दिला आहे. तर असे काही कन्फ्युजिंग पर्याय सुद्धा असतात, फसवे पर्याय सुद्धा असतात, तर त्याचीही काळजी नीट घ्यायची. पुढचा प्रश्न बघू. 81. जर 81 बरोबर 27चा x घातांक तर x बरोबर किती? 4 पर्याय दिलेत, 3/4, 3, 1 किंवा 4/3. आता इथं आपल्याला असं कदाचित वाटेल की 81 ही संख्या आहे, मग ही आपण अशी लिहू शकतो 27चा 9चा वर्ग लिहू शकतो. 27चा नाही, 9चा वर्ग अशी संख्या लिहू शकतो. 9चा वर्ग बरोबर 81 आणि 27चा x वा घात हे आपण असं लिहू शकतो. पण आपल्याला जर x ची किंमत काढायची असेल आणि x हा घातांक असेल तर पाया आपल्याला समान करता आला पाहिजे. म्हणजे आपण आता असा विचार करायचा की 81 ही संख्या अशा स्वरूपात मांडायची की त्याचा पाया आणि 27चा पाया सेम असला पाहिजे. आपल्याला असं लक्षात येईल की ह्या दोन्ही संख्यांमध्ये 3 इन्व्हॉल्व आहे. मग ही हिंट आपल्याला कुठून मिळाली तर पर्यायामधून मिळाली. बघा, पर्यायामध्ये इथं 3 आहे, इथंही 3 आहे, इथंही 3 आहे. याचा अर्थ आपल्याला ही प्रश्नामध्येच हिंट दिलेली आहे एका अर्थानं की ह्या ज्या दोन संख्या आहेत 81 आणि 27 त्या संख्या 3 समथिंग अशी आपल्याला लिहायची आहे. म्हणजे 3चा कितवा तरी घात अशा स्वरूपात ही लिहायची आहे. ही हिंट आपल्याला प्रश्नातच दिलेली आहे. मग त्याचा उपयोग आपण इथं करूया. म्हणजे आता 81 ही संख्या 3चा कितवा घात आहे तर 3चा तो चौथा घात आहे. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 3 हे 4 वेळा घ्यायचं. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81 म्हणजे 81 म्हणजेच 3चा चौथा घात बरोबर. 27 ही संख्या 3चा कितवा घात आहे तर 27 ही संख्या 3चा तिसरा घात आहे. म्हणजे 27च्या ठिकाणी आपण 3चा तिसरा घात लिहिला, पण त्या 27चा पुन्हा x घात आहे, म्हणून या 3चा तिसरा घात आपण कंसात घेऊया आणि त्याचा x वा घात. मग आपल्याला इथं काय मिळेल 3चा चौथा घात बरोबर. इथं पाया 3 आहे आणि घातांकाचा घातांक आहे. मग आपल्या घातांकाच्या नियमानुसार मग काय सांगितल्या पद्धतीनं घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले x म्हणजेच 3x. आता जर आपण निरीक्षण केलं तर पाया समान आहे दोन्ही ठिकाणी 3, 3. पाया समान असेल, हे समीकरण समान असेल तर घातांक समान असलाच पाहिजे. मग पहिल्या संख्येमध्ये किंवा डाव्या बाजूच्या संख्येमध्ये घातांक आहे 4 आणि उजव्या बाजूच्या संख्येमध्ये घातांक आहे 3x. मग 3x बरोबर 4. आपल्याला x ची किंमत पाहिजे. 3 ह्या बाजूला घेऊया, 3 गुणिले x आहेत, डाव्या बाजूला घेतल्यानंतर ते छेदात जातील म्हणजे 4/3 बरोबर x म्हणजेच x बरोबर 4/3. हा पर्याय कुठे दिला आहे तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर. तर अशा पद्धतीने सुद्धा काही प्रश्न आपण सोडवू शकतो. काही ॲडजस्टमेंट्स आपल्याला करावे लागतील. म्हणजे 81 आणि 27 ह्या पूर्णपणे वेगळ्या संख्या आपल्याला दिसत होत्या, पण आपण पर्यायावरून ती हिंट घेतली की 3च्या कुठल्या तरी घातांकाच्या स्वरूपात आपल्याला लिहिता येतं का असा विचार करायचा. परीक्षेमध्ये असाच प्रश्न असेल, याच पद्धतीचे असतील असं नाही, थोडेसे बदलून सुद्धा दिलेले असतील, पण आपला जर विचार करण्याचा ट्रॅक आपल्याला सापडला तर मग असे कितीही प्रश्न असू देत, कितीही प्रकारचे प्रश्न असू देत, आपण सोडवू शकतो. यासाठी महत्त्वाचा आहे सराव. पुढचा एक प्रश्न बघू आपण. ठीक आहे, 2च प्रश्न पाहूया. वॉचिंग कमी व्हायला लागले. बहुतेक हे ओव्हरडोस झाला का तुम्हाला? कमेंट करा. ओव्हरडोस होत असेल तर, खूप वेळ 1 तास 1.5 तास जमत नसेल तर सांगा, आपण कमी करू. पण आपल्याला याला पर्याय नाही. हे जास्तीत जास्त आपल्याला अशी उदाहरणं पाहावी लागतील, सोडवावी लागतील. आणि जेवढी मी इथं सोडवून देतोय त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं तुम्हाला सोडवावी लागतील तर त्याचा उपयोग आहे. मी अशी कितीही उदाहरणं सोडवून दिली तरी त्याचा काही फायदा नाही. जोपर्यंत तुम्ही जाऊन त्या उदाहरणांना भिडत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही त्याचा. ठीक आहे, आता पुढचं उदाहरण असं दिले बघा.
वर्गमुळात 6.25 अधिक घनमुळात 0.729 अधिक वर्गमुळात 1.21 छेद वर्गमुळात 20.25 कंसाचा वर्ग बरोबर किती, या सगळ्याची किंमत काढायची आहे ह्या एक्सप्रेशनची. 100, 1, 9 की 4. मग हे पर्याय हे परत लिहून घेण्यापेक्षा आपण डिरेक्टली याचा वर्गमूळ घेऊया. म्हणजे वर्गमुळात 6.25, 625चं वर्गमूळ किती तर 25 आणि इथं दशांश चिन्हानंतर 2 घरात, त्यामुळे त्याची निमपट करायची म्हणजे 2.5. याचा अर्थ 6.25चं वर्गमूळ 2.5 आणि आपण वर्गमूळ घेतल्यामुळे हे वर्गमूळ चिन्ह काढून टाकलं अधिक. आता घनमूळ आपल्याला घ्यायचं आहे. इथं थोडंसं इंटरेस्टिंग आहे. तर घनमूळ आपण जेव्हा घेतो 729चं घनमूळ किती तर तो आपल्याला विचार करायचा आहे. तर 729चं घनमूळ आहे 9, कारण 9चा घन 729. आणि आता घनमूळ घेतोय म्हणून डिजिट्स नंतर जेवढ्या संख्या आहेत त्याची निमपट नाही करायची. म्हणजे आता या डेसिमल नंतर एकूण 3 डिजिट्स आहेत. त्याच्याबद्दल इथं जे काही घनमूळ आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्ये इथं आपण एकच घ्यायचं आहे, नाहीतर आपण कदाचित 0.09 घेऊ. तसं जर घेतलं तर उत्तर चुकणार आहे. कारण काय पहा, म्हणजे 0.729 त्याचं घनमूळ होईल 0.9. तो 0.09 घ्यायचं नाही, कारण 0.9 गुणिले 0.9 गुणिले 0.9 हे जर आपण केलं तर काय मिळेल बघा. 0.9 गुणिले 0.9 गुणिले 0.9, 9 गुणिले 9 गुणिले 9 म्हणजे 729. आणि यांचा गुणाकार आपण करतोय म्हणजे दशांश चिन्हानंतर घरं एकूण किती झाली 1, 2, 3. त्यामुळे उजवीकडून येताना तेवढी घरं सोडायची 1, 2, 3 आणि मग दशांश चिन्ह. याचा अर्थ काय 0.9 गुणिले 0.9 गुणिले 0.9 म्हणजेच 0.9चा घन हा 0.729 आहे. मग उलट जर आपण केलं तर याचं घनमूळ येईल 0.9 अधिक. पुढची संख्या आहे वर्गमुळात 1.21. तर याचं पहिल्यासारखंच 121चं वर्गमूळ 11 आहे आणि दशांश चिन्हानंतर 2 घरं आहेत, त्याची निमपट करायची म्हणजे 1.1 छेद. छेदामध्ये वर्गमुळात 20.25 आहे. मग पुन्हा एकदा 20.25चं वर्गमूळ. 2025चं वर्गमूळ किती मग सांगितल्या पद्धतीने इथं 25 आहे म्हणजे 5 घ्यायचं आहे. 20 गुणाकार 4 आणि 5चा आहे म्हणजे इथं घ्यायचं आहे 4 आणि 20.25 आहे त्यामुळे इथं वर्गमूळ घ्यायचं 4.5 म्हणजे छेदामध्ये मिळेल 4.5 कंसाचा वर्ग बरोबर. आता अंशातल्या सगळ्यांची जर बेरीज केली म्हणजे 0.9 अधिक 1.1 म्हणजेच किती तर 2 आणि 2 अधिक 2.5 म्हणजेच किती तर 4.5 छेद 4.5 छेदामधले आहे तसेच हे ब्रॅकेटमध्ये घेऊ त्याचा वर्ग. मग 4.5 छेद 4.5 भाग जाईल 1चा 1/1 1/1 म्हणजेच 1 आणि 1चा वर्ग आहे आणि 1चा वर्ग माहिती आपल्याला 1च असतो. त्यामुळे ह्या सगळ्या एक्सप्रेशनची किंमत येईल 1 जो आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. तर ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. आता एकच शेवटचा प्रश्न पाहू आणि आपण सेशन संपू इथं. महेशजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक घोंगडीची आहे. त्याच्याकडे एकूण 4,608 रुपयाच्या घोंगड्या असल्यास त्याच्याजवळ किती घोंगड्या आहेत 52, 48, 58 की 96 असा प्रश्न दिला आहे. मग इथं सुद्धा अशा पद्धतीचा एक प्रश्न आपण मगाशी विद्यार्थी आणि वर्ग शिक्षक असा एक घेतला होता बघा, त्यासारखाच हा थोडासा प्रश्न आहे. प्रश्नामध्ये काय दिले की महेशजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत म्हणजे आपल्याला घोंगड्यांची संख्या माहिती नाही तेच प्रश्नात विचारले. मग घोंगड्यांची संख्या त्याच्यासाठी अक्षर घेऊया आपण काहीतरी. समजा घोंगड्यांची संख्या x असेल म्हणजे त्यासाठी अक्षर आपण चल घेऊया x. तर पुढं आपल्याला माहिती अशी दिली की जेवढ्या घोंगड्या आहेत त्याच्या दुप्पट प्रत्येक घोंगडीची किंमत आहे. मग प्रत्येक घोंगडीची किंमत काढायला काय करायला पाहिजे तर त्याच्याजवळ जेवढ्या घोंगड्या आहेत त्याची दुप्पट करायची. मग घोंगड्या किती आहेत तर x. मग प्रत्येक घोंगडीची किंमत किती होईल त्याची दुप्पट. मग 1ची दुप्पट 2x. बरेच जण x वर्ग करतात तर अशाही चुका आपण अजिबात करायच्या नाही. मग ही आपल्याला प्रत्येक घोंगडीची किंमत मिळेल म्हणजे प्रत्येक याचा अर्थ एका घोंगडीची किंमत 2x झाली. आता पुढं त्याच्या असं दिले त्याच्याकडे एकूण 4,608 रुपयाच्या घोंगड्या आहेत. मग घोंगड्यांची
किंमत जर आपल्याला काढायची असेल, एकूण घोंगडी आहेत एक्स आणि प्रत्येक घोंगडीची किंमत आहे 2x. समजा तुमच्याकडं 5 पेन आहेत आणि एका पेनची किंमत आहे 10 रुपये. तर एकूण किती किमतीची पेन होतील तुमच्याकडं? त्यासाठी काय करणार तुम्ही? 10 आणि 5चा गुणाकार. सेम इथं घोंगड्यांची संख्या किती आहे? एक्स आणि एका घोंगडीची किंमत किती? 2x. म्हणून या दोन्हीचा गुणाकार करायचा म्हणजे त्याची आपल्याला किंमत मिळेल. मग x गुणिले 2x म्हणजेच 2x वर्ग. आणि ही किंमत आपल्याला दिलेली आहे. ही किंमत आहे 4608. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. मग x वर्ग त्याच बाजूला ठेवूया आणि हे 2 गुणिले x वर्ग आहेत. 2 त्या बाजूला घेतलं तर छेदात जातील म्हणजे 4608 छेद 2. इथं 2 भाग घालवायचा. बे एके बे, बे दुने 4, बे त्रिक 6, 0 आणि बे चौक 8. मग x वर्ग बरोबर 2304. मग परत आता याचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे. मगाशी जी पद्धत सांगितली, ज्याला 10-15 मिनटं मी घेतली, ती पद्धती तर वापरूया. या दोन संख्यांचा एक गट करायचा. एकक स्थानी 4 आहे, म्हणजे अर्थी एकक स्थानी 4 आहे. एकक स्थानी जर 4 असेल एखाद्या पूर्ण वर्ग संख्येच्या ठिकाणी, तर त्याच्या वर्गमूळाच्या ठिकाणी एकतर 2 असेल किंवा 8 असेल. आपल्याला दशक स्थानचा अंक आता फक्त मिळवायचा आहे. मग दशक स्थानी इथं म्हणजे दुसरा जो गट आहे तो 23 आहे. 23 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती? तर 16. कारण 25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे पण ती 23 पेक्षा मोठी आहे. मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कुठली? तर 16. 16चं वर्गमूळ किती? तर 4. तर 4 ही संख्या या दोन्ही संख्यांच्या पुढे लिहायची. म्हणजे 4 2 आणि 4 8. याचा अर्थ एकतर या संख्येचं वर्गमूळ असेल 42 किंवा 48. आता 2 पर्याय आपल्याला मिळाले. आपलं काम सोपं झाले. 42 गुणिले 42 हा गुणाकार करून बघा. 48 गुणिले 48 हा गुणाकार करून पहा. तर 48 गुणिले 48 हा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येईल 2304. म्हणजेच 2304 या संख्येचं वर्गमूळ येईल 48. मग इथं दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर घेतलं तर x ची किंमत मिळेल 48. याचा अर्थ काय? तर त्याच्याजवळ महेशजवळ एकूण 48 घोंगड्या आहेत, जो आपल्याला दिला आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. तर हा या सेशनमधला शेवटचा प्रश्न आपण घेतला आहे. बराच वेळ चालला हा सेशन. असे लेंदी प्रॉब्लेम्स असणार आहेत. असे प्रॉब्लेम्स ज्या पद्धतीनं आपण टॅकल करू. आता कदाचित बरेचसे प्रॉब्लेम तुम्हाला असे असतील की हे पहिल्यांदा आपण पाहत असू किंवा काही वेळेला आपल्याला ते अवघड वाटतात खूप. पण तुम्ही जर पाहिलं की ह्या एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला ते पटकन समजलं असेल. आणि असं होतं, एक्सप्लेन केलं की आपल्याला ते पटकन समजतं. पण हाच प्रॉब्लेम जर 4 दिवसांनी 8 दिवसांनी तुम्ही पाहायला गेलात किंवा ह्या पद्धतीचा पाहायला गेलात तर ते विसरतं. मग याच्यावर उपाय काय? तर असे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवणं. त्यामुळे असे कितीही प्रॉब्लेम्स तुम्हाला मी सोडवून दिले काय किंवा यूट्यूबवर तुम्ही पाहिले काय किंवा सोडवलेले प्रॉब्लेम पाहिले काय, पाहून काही होत नाही. तुम्ही जोपर्यंत असे प्रॉब्लेम स्वतः सोडवत नाही वही पेन घेऊन, तोपर्यंत हे तुमच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स सोडवा. आपण आणखी एकदा असे लाईव्ह सेशन शनिवारी आणि रविवारी आपण हे लाईव्ह सेशन घेतोय. संध्याकाळी शक्यतो आपण घेतो म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ते सोयीचं होईल. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण करत जाऊया. आज आपण घटक एक घेतला, वर्ग आणि वर्गमूळ. उद्या आपण रँडमली काही एक्झाम्पल्स घेऊया, म्हणजे रँडमली कसलेही प्रश्न घेऊया. त्याचंही आपण ॲट अ टाईम ॲनालिसिस करायला जाऊया. त्याचीही आपण उदाहरणं सोडवायला जाऊया. म्हणजे तुम्हाला त्याचा आवाका लक्षात येईल किती पद्धतीचे, किती घटकावर आधारित प्रश्न विचारलेले असतात. तर अशा पद्धतीचे व्हिडिओ आवडत असतील, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमचे मित्र मैत्रिणी नसतील तर त्यांना असे घटक शेअर करा. आणि 1000 सबस्क्रायबर तेवढं पटकन करा, म्हणजे आपल्याला मोबाईलवर अशा पद्धतीचे लाईव्ह सेशन घेता येतील. ठीक आहे. आजच्या पुरता हा थोडासा कदाचित हे व्हिडिओ झाला. भेटूया आपण पुढं अनेकदा अशाच पद्धतीच्या व्हिडिओमध्ये. नक्की फीडबॅक तुम्ही द्या. असे व्हिडिओ आवडत असतील, आवडत नसतील, काही सुधारणा पाहिजे असेल तर नक्की तुम्ही इथं फीडबॅक द्या. म्हणजे त्या पद्धतीनं आपल्याला आणखी ते सोपं करता येईल. ठीक आहे. आपण संपूया आजचा हा सेशन. भेटू पुढच्या